इचलकरंजी शहर, नदीकाठचे ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील तणाव अखेर सकारात्मक चर्चेतून मार्गी लागला असून पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने पुढाकार घेतल्याचे चित्र आज दिसून आले। इचलकरंजी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत कोणत्याही परिस्थितीत पंचगंगेत प्रदूषित पाणी सोडायचे नाही आणि दोषींवर तातडीने कारवाई करायची यावर ठाम शिक्कामोर्तब करण्यात आला। महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनी बैठकीत स्पष्ट शब्दात सांगितले की शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। शहर असो वा गाव, सर्व नागरिक समान आहेत, कुणावरही अन्याय होऊ नये अशी ठाम भूमिका मांडली। बैठकीत इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग 4 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर पाण्याचे नमुने तपासून नदीत प्रदूषण पाणी मिसळणाऱ्या घटकांवर प्रदूषण मंडळाने थेट कारवाई करावी अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या। त्यामुळे केवळ चर्चा नव्हे तर प्रत्यक्ष कृतीचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले। गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर नदीकाठच्या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले होते। काळा ओढ्यावर बांध घालून दूषित पाणी रोखण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता। त्यानंतर शहराला मिळणारे पाणी बंद करण्याच्या इशाऱ्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र आजच्या बैठकीने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडला। आंदोलनकर्त्यांनी नदीकाठच्या गावातील आरोग्य धोक्यात आल्याचा, शेतीमालाला बाजारपेठेत नकार मिळत असल्याचा आणि शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा मुद्दा ठामपणे मांडला। त्यावर प्रशासनाने गंभीर दखल घेत तातडीने संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला। ही समिती प्रदूषणाची नेमकी कारणे शोधून अहवाल प्रदूषण मंडळाला सादर करणार आहे। हा काळा ओढ्यातून येणारे पाणी नदीत मिसळण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करूनच सोडावे ही मागणीही मान्य करण्यात आली। आयुक्त पल्लवी पाटील यांनी या कारवाईची सुरुवात आजपासूनच होईल अशी ग्वाही दिली। बैठकीदरम्यान काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असला तरी महापौर उदय धातुंडे यांनी पाण्याच्या प्रश्नावर कोणतेही राजकारण खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा दिला। शेवटी शहर आणि ग्रामस्थांनी हातात हात घालून पंचगंगेला प्रदूषण मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला। कोल्हापूरसह इतर औद्योगिक क्षेत्रातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधातही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून व्यापक लढा उभारण्याचे ठरले। आजची बैठक म्हणजे संघर्षातून समाधानाकडे आणि आरोपातून उत्तरदायित्वाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले।